नमस्कार, सीव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बटाटा साबुदाण्याचे पळी पापड। हे पापड करायला एकदम सोपे आहे, जास्त मेहनत न घेता एकदम झटकीपट बनवून तयार होतात। व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये योग्य प्रमाणामध्ये शेअर केलेला आहे, स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे मी अर्धा किलो शाबूचे हे पळी पापड बनवणार आहे। तर हा शाबू मी रात्रीच भिजत घातला होता। तर बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम छान मऊ असा हा शाबू भिजलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा हा शाबू झालेला आहे, अजिबात चिकट वगैरे झालेला नाही। आता हा शाबू मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला। आता ज्या भांड्यामध्ये आपण शाबू भिजत घातला होता त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर आपला हा शाबू एकदम पातेल्यामध्ये फुल भरलेला होता। तर त्याच पातेल्याने फुल असे 3 पातेले मी इथे पाणी घेतलेलं आहे। तुम्ही कच्चा शाबू सुद्धा एखाद्या मापाने मोजून घेऊ शकता। तर त्याच्या तुम्ही 5 पट असं पाणी घ्यायचं आहे। जर शाबू भिजलेला नसला तर ज्या भांड्याने शाबू मोजून घेतला त्याच भांड्याने 5 पट पाणी घ्यायचं आहे आणि शाबू जर भिजलेला असेल तर त्या भांड्याने 3 पट पाणी घ्यायचं आहे। आता चवीनुसार एक मोठा चमचा याच्यामध्ये मी मीठ टाकलं। मीठ छान असं मिक्स करून घेतलं। आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण बटाट्याचा किस तयार करून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो साबुदाण्यामध्ये 1 किलो बटाटे टाकलेले आहेत। तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकतात। तर आता आपल्याला हे बटाट्याचे पूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे। आता हे जे साल काढलेले बटाटे आहे आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे आपले बटाटे लाल पडणार नाहीत। आता हे बटाटे आपल्याला लगेच खिसून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा बटाट्याचा खीस तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला हा बटाट्याचा खीस खिसून घ्यायचा आहे, म्हणजे आपला बटाट्याचा खीस सुद्धा अजिबात कसलाही लाल पडणार नाही। तर असेच आता आपण सर्व बटाटे खिसून घेऊया। तर आता इथे आपला पूर्ण असे बटाट्याचा खीस तयार झालेला आहे। आता याला आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत एका स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हा किस ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण इकडे साबुदाणा शिजवून घेणार आहोत। याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे। आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण लगेच हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। साबुदाणा टाकताना थोडासा हळूच टाकायचा, म्हणजे पाणी अंगावर येणार नाही। तर पूर्ण साबुदाणा इथे मी पातेल्यामध्ये टाकून घेतला। माझ्याकडे थोडंसं लहानच पातेलं आहे, तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्येच करू शकतात। आता याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। अधूनमधून 1 ते 2 मिनिटाला छान असा हा साबुदाणा आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे बुडाला अजिबात कसलाही चिटकणार नाही। तर इथे बघा आपण दुसऱ्या पाण्यामध्ये हा किस ठेवला होता तरी सुद्धा भरपूर असं लाल पाणी निघलेलं आहे। आणखी एका पाण्यामध्ये आपण हा किस स्वच्छ असा धुवून घेणार आहोत। आता तोपर्यंत आपला साबुदाणा छान असा शिजलेला आहे। तर इथे 15 मिनिटे मी साबुदाणा शिजवून घेतला आणि नंतरच याच्यामध्ये हा किसलेला बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे। आता हा किस सर्व शाबूमध्ये एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आणि अधूनमधून आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। हलवायचं अजिबात बंद करायचं नाही। परत राहिलेला किस मी आणखी याच्यामध्ये टाकून घेतला, तो सुद्धा सगळीकडे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची आहे आणि परत 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा साबुदाणा असाच शिजवून घ्यायचा आहे। तर आता बघू शकता तिथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। तर छान असा याला आता घट्टपणा आलेला आहे। आणखी 5 मिनिटे आपण हा साबुदाणा असाच शिजवून घेणार आहोत।
तर एकदम सोपी रेसिपी आहे, जास्त पसारा न घेता, जास्त मेहनत न घेता एकदम झटपट अशी ही रेसिपी आपली बनवून तयार होते। तर आता पळी पापड करण्यासाठी आपलं हे मिश्रण एकदम छान असं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला नाही समजलं तर एका प्लेटमध्ये छान अशी याची एक पळी पापड तयार करून घ्यायचा। जर तो इकडे तिकडे जास्त नाही पसरला की समजायचं आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये सुकलेल्या 10 ते 12 मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि याच्यावरती टाकलेल्या आहेत। मिरच्या थोड्याशा कमी तिखट होत्या त्याच्यामुळे मी जास्त घेतल्या। जर मिरच्या जास्त तिखट असतील तर 4 ते 5 मिरच्या तुम्ही टाकू शकतात। आता हे सगळं ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर या सुकलेल्या मिरच्या आपण अगोदर पाण्यात टाकल्या आणि जास्त वेळ शिजवल्या तर आपले हे पापड थोडेसे लाल होतात। त्यामुळे मिश्रण शिजल्यानंतर याच्यामध्ये ह्या सुकलेल्या मिरच्या टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। आता लगेच आपण याचे पळी पापड तयार करून घेऊया। करायला तर एकदम सोपे आहेत, जास्त पातळ हे पापड करायचे नाहीत कारण वाळल्यानंतर आणखी जास्तच हे पापड पातळ होतात। त्यामुळे थोडेसे जाडसर असे हे पापड आपल्याला घालून घ्यायचे आहेत। तर एकदम करायला सोपे आहेत आणि एकदम पटपट हे पापड होतात। हे पापड तुम्ही सावलीमध्ये किंवा एकदम छान कडकडीत उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता। तर इथे मी उन्हामध्येच हे पापड वाळवलेले आहेत। तर 2 दिवस छान उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्यायचे। तर हे पापड निघायला सुद्धा एकदम बघा सहज निघतात। तर इथे मी ज्या दिवशी पापड घातले त्या दिवशीच मी 4 वाजता लगेच हे पापड पलटी करून घेतलेले होते। तर बघा एकदम पटपट असे हे पापड निघतात, अजिबात कसलेही काढताना तुटत नाहीत। तर सर्व पापड मी इथे पलटी करून घेतले आणि 1 दिवस आणखी कडकडीत उन्हामध्ये हे छान असे वाळवून घेतले। तर बघू शकतात एकदम मस्त असे हे आपले पापड तयार झालेले आहेत। अजिबात याला कुठेही कसलेही क्रॅक वगैरे गेलेले नाहीत आणि मस्त हे पापड तयार झालेले आहेत। तर आहे का नाही रेसिपी एकदम सोपी। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की असे हे पापड करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। तर आपण लगेच हे पापड तळून बघूया। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे आपले पापड हे छान असे फुलून तयार होतात। तर बघू शकतात एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत आणि एकदम दुप्पट असे फुलून तयार होतात। तर इथे मी थोडेसे पापड तुम्हाला तळून दाखवत आहे। तर बघा प्रत्येक पापड एकदम छान फुलून तयार होतोय आणि एकदम पांढरे शुभ्र दिसत आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। थँक्यू।